एका दाट जंगलात एक हुशार कोल्हा आणि एक बलाढ्य वाघ राहत होते. वाघ नेहमी शिकार करून आपलं पोट भरत असे, तर कोल्हा मात्र चतुराईने खाणं मिळवायचा. एकदा काय झालं, वाघाने कोल्ह्याला पाहिलं. तो म्हणाला, "अरे कोल्ह्या, तू इतका बारीक का दिसतोयस? मला वाटतं आज मी तुलाच खाऊन टाकतो." हे ऐकून कोल्हा घाबरला, पण लगेच त्याने युक्ती लढवली. तो म्हणाला, "अरे वाघ महाराज, तुम्ही या जंगलाचे खरे राजा आहात आणि मी तुमचा मंत्री आहे. जर तुम्ही मला खाल्लं तर सगळ्या प्राण्यांपुढे तुमचं नाव मान कमी होईल." हे ऐकून वाघाला थोडी शंका आली. हे खरंय का? तेव्हा कोल्हा म्हणाला, "चला ना माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवतो. बाकीचे प्राणी काय म्हणतात ते तुम्ही स्वतःच पहा." दोघेही निघाले. जंगलात जे जे प्राणी भेटले ते वाघाला पाहताच घाबरून पळून गेले. ते पाहून कोल्हा लगेच म्हणाला, "पाहिलत ना महाराज, सगळे माझ्यापासूनच घाबरले आहेत, कारण मी तुमचा मंत्री आहे." हे ऐकून वाघ खुश झाला. त्याला वाटलं खरंच प्राणी कोल्ह्यालाच घाबरतात. मग त्याने कोल्ह्याला सोडलं आणि अभिमानाने जंगलात परत गेला. कोल्हा मात्र हसत हसत आपला मार्ग धरून निघून गेला. तर मित्रांनो, ही गोष्ट कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून अशाच छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.